ओके स्टुडंट, थोडासा मोबाईलमध्ये प्रॉब्लेम झाला त्यामुळं ते लेक्चर कट झालं. मी लेक्चर पुन्हा कंटिन्यू करतोय. तर बघा, वेव असते तिला असं ड्रॉ करतात. वेवचा काही पोर्शन पॉझिटिव्ह साईडला असतो, काही पोर्शन निगेटिव्ह साईडला असतो. याला सायकल देखील म्हणतात. याला म्हणतात पॉझिटिव्ह हाफ सायकल, याला म्हणतात निगेटिव्ह हाफ सायकल. वेवचा जो पोर्शन पॉझिटिव्ह साईडला आहे त्याला म्हणतात पॉझिटिव्ह हाफ सायकल किंवा पॉझिटिव्ह हाफ वेव. वेवचा जो पोर्शन निगेटिव्हला आहे त्याला म्हणतात निगेटिव्ह हाफ सायकल किंवा निगेटिव्ह हाफ वेव. वन पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड वन निगेटिव्ह हाफ सायकल विल फॉर्म्स वन कम्प्लीट वेव. एक जर वेव असेल त्याच्यामध्ये अर्धा पोर्शन पॉझिटिव्ह साईडचा असेल, अर्धा पोर्शन निगेटिव्ह साईडचा असेल. मग आता आपल्याला स्टडी करायचे आहेत जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव. आता बघा, वेव या पॉईंटला स्टार्ट झाली, बरोबर आहे, आणि या पॉईंटला एंड झाले. ही एक कंप्लीट वेव आहे. एका कंप्लीट वेवची लेंथ, एका कंप्लीट सायकलची लेंथ याला म्हणतात वेवलेंथ. अ लेंथ ऑफ वन कंप्लीट सायकल इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. लक्षात आलं? या पॉईंटला वेव स्टार्ट झाले, या पॉईंटला वेव एंड झाली, बरोबर आहे. ही एक कंप्लीट वेव आहे किंवा ही एक कंप्लीट सायकल आहे. एका कंप्लीट सायकलची लेंथ याला म्हणायचं वेवलेंथ. ओके, सो दिस इज फर्स्ट जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव. आता बघा, हा क्रस्ट आहे, ही क्रस्टची मॅक्झिमम हाईट आहे, आणि ही हा ट्रप आहे, ही ट्रपची मॅक्झिमम डेप्थ आहे. सो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ वेव फ्रॉम इट्स मीन पोझिशन, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज एम्प्लिट्यूड. maximum displacement of particle from its mean position is called as amplitude. ओके, पहिली डेफिनेशन वेवलेंथ, सेकंड डेफिनेशन एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे काय? क्रस्टची मॅक्झिमम हाईट किंवा ट्रपची मॅक्झिमम डेप्थ. मग ह्याला डिफाईन कसं करायचं? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज एम्प्लिट्यूड. ओके, आता वेव या पॉईंटपासून स्टार्ट झाली आणि या पॉईंटला एंड झाली. एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम, दॅट इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड. आता बघा, नीट लक्ष द्या. ही वेव आहे, ओके, इथे टाइम 0 आहे, इथे टाइम T/4 सेकंड आहे. ज्या वेळेला 1/4 वेव कंप्लीट झाली, इथे हाफ वेव कंप्लीट झाली, हा टाइम आहे T/2. इथे 3/4 वेव कंप्लीट झाली, हा टाइम आहे 3T/4. तर इथे एक वेव कंप्लीट झाली, हा टाइम आहे T. सो टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन वेव इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड. दिस इज अनदर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव. पुढची कॅरेक्टरिस्टिक्स आहे फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड पर युनिट टाइम, नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. लक्षात आलं? नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. एका सेकंडमध्ये कंप्लीट झालेल्या सायकल, दॅट इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. अँड फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज इक्वल टू 1/टाइम पिरियड. सो फ्रिक्वेन्सी इज 1/T. क्लिअर झालं? सो वेवलेंथ, एम्प्लिट्यूड, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी. पुढचा फॅक्टर आहे वेव नंबर. ओके, वेव नंबरचा सिम्बॉल असतो न्यू बार. नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट इन युनिट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज वेव नंबर. नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट इन युनिट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज वेव नंबर. 1 मीटर डिस्टन्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या वेव, मग सपोज करा त्यात 2 असतील, 4 असतील, 1000 असतील, 5000 असतील, युनिट डिस्टन्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या वेव त्याला काय म्हणायचं? वेव नंबर. नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट इन युनिट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज वेव नंबर. अँड वेव नंबर इज ऑलवेज रिसिप्रोकल ऑफ वेवलेंथ. वेव नंबर इज रिसिप्रोकल ऑफ वेवलेंथ. Number of waves present in unit distance is called as wave number. Wave number.
नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट इन युनिट डिस्टन्स इज नथिंग बट वेव्ह नंबर. लक्षात आलं? ही एक वेव्हची जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता पुढचा खूप इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे फेज. फेज हा अँगल असतो. ओके, फेज हा अँगल असतो. सो अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज फेज ऑफ वेव्ह. अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज फेज. फॉर एक्झाम्पल सपोज करा एक वेव्ह प्रोपगेट होऊ लागले. स्टार्ट झाल्यापासून आता ती त्याच्या इनिशियल पोझिशनपासून 30 डिग्री अँगलवर असेल तर तो 30 डिग्री म्हणजे काय झाला? फेज झाला. एखादी वेव्ह प्रोपगेट होते स्टार्टिंग पॉईंटपासून सपोज करा ती 45 डिग्रीवर आहे. तर ही 45 डिग्री हा जो अँगल झाला हा अँगल त्या वेव्हची अँग्युलर पोझिशन रिप्रेझेंट करतोय विथ रिस्पेक्ट टू इनिशियल पॉईंट. तर याला काय म्हणायचं? फेज. लक्षात आलं? फेज इज अ अँगल आणि फेजला डिफाईन कसं करतात? अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. ओके, पुढची कॅरेक्टरिस्टिक्स आहे इपोच. इपोच किंवा यालाच म्हणतात इनिशियल फेज. अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 सेकंड. ओके, आता टी इज इक्वल टू 0 सेकंड याचा अर्थ स्टार्टिंग पॉईंट झाला. मग स्टार्टिंग पॉईंटला एखाद्या वेव्हची जी अँग्युलर पोझिशन असेल त्याला म्हणायचं इपोच. लक्षात आलं? अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट गिवन इन्स्टंट ऑफ अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 सेकंड इज कॉल्ड ॲज इपोच. आता स्टँडर्ड इपोच कोणते आहेत बघा. टी इज इक्वल टू 0 सेकंड. एखादी वेव्ह जर पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट होत असेल, टी इज इक्वल टू 0 सेकंडला एखादी वेव्ह पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट होत असेल तर तिची फेज घ्यायची असते 0 रेडियन. ओके, टी इज इक्वल टू 0 सेकंडला एखादी वेव्ह जर निगेटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट होत असेल तर तिची फेज घ्यायची असते पाय रेडियन. टी इज इक्वल टू 0 सेकंडला एखादी वेव्ह स्टार्ट होत असेल फ्रॉम पॉझिटिव्ह साईड मॅक्झिमम तर तिची फेज घ्यायची असते प्लस π/2 रेडियन. टी इज इक्वल टू 0 सेकंड एखादी वेव्ह स्टार्ट होत असेल फ्रॉम निगेटिव्ह साईड मॅक्झिमम तर तिची इनिशियल फेज घ्यायची असते मायनस π/2 रेडियन. ओके, तर फेज आणि इनिशियल फेज म्हणजे काय लक्षात आलं? फेज याचा अर्थ त्या वेव्हची अँग्युलर पोझिशन ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाईम. तर टाईम टी इज इक्वल टू 0 सेकंड असताना म्हणजेच इनिशियल पॉईंटला त्या वेव्हची जी अँग्युलर पोझिशन असते त्याला आपण काय म्हणतो? इपोच ऑर इनिशियल फेज. जर टी इज इक्वल टू 0 सेकंडला वेव्ह पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाली असेल तर तिचा इपोच किती असतो? 0 रेडियन. टी इज इक्वल टू 0 सेकंडला एखादी वेव्ह जर निगेटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाली असेल तर तिचा इपोच किती असतो? पाय रेडियन. टी इज इक्वल टू 0 सेकंडला एखादी वेव्ह जर पॉझिटिव्ह साईड मॅक्झिमम पासून स्टार्ट झाली असेल तर तिचा इपोच असतो प्लस π/2 रेडियन. टी इज इक्वल टू 0 सेकंडला एखादी वेव्ह जर निगेटिव्ह साईड मॅक्झिमम मधून स्टार्ट झाली असेल तर तिचा इपोच असतो मायनस π/2 रेडियन. क्लिअर झालं? तर हे होतं इपोच. ओके, आता पुढचं आहे वेव्ह व्हेलॉसिटी. वेव्ह व्हेलॉसिटी. ओके, आता बघा वेव्ह मीडियममधून प्रोपगेट होते. मीडियममधून एनर्जी ट्रान्सफर होणं म्हणजेच वेव्ह प्रोपगेट होणं. वेव्ह ज्या व्हेलॉसिटीनं प्रोपगेट होते ती व्हेलॉसिटी म्हणजे वेव्ह व्हेलॉसिटी. अ व्हेलॉसिटी विथ विच वेव्ह इज प्रोपगेटिंग थ्रू अ मीडियम इज कॉल्ड ॲज वेव्ह व्हेलॉसिटी. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता अ व्हेलॉसिटी विथ विच एनर्जी ट्रान्सफरिंग फ्रॉम मीडियम इज कॉल्ड ॲज वेव्ह व्हेलॉसिटी. लक्षात आलं? ज्या व्हेलॉसिटीनं वेव्ह मीडियममधून प्रोपगेट होते दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज वेव्ह व्हेलॉसिटी. आणि वेव्ह व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. ओके, हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवायचा. दुसरा फॉर्म्युला वेव्ह व्हेलॉसिटीचा ओमेगा अपॉन के. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, के म्हणजे प्रोपगेशन कॉन्स्टंट. ओके, तर वेव्ह व्हेलॉसिटीचे हे दोन रिलेशन आहेत. हे काही डेरिवेशन्स वगैरे नाही आहेत. वेव्ह व्हेलॉसिटी लक्षात आलं? वेव्ह व्हेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ.
वेव्ह व्हेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा अपॉन के. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, के म्हणजे प्रोपगेशन कॉन्स्टंट. क्लिअर झालं. वेव्ह व्हेलॉसिटी. पुढचं आहे पार्टिकल व्हेलॉसिटी. आता मी मगाशीच म्हटलं की ज्या वेळेला वेव्ह प्रोपगेट होते त्यावेळेला मीडियम पार्टिकल मायग्रेट होत नाहीत. मीडियम पार्टिकल असतात ते त्यांच्या मीन पोझिशन भोवती व्हायब्रेट होतात. मग ज्या व्हेलॉसिटीनं मीडियम पार्टिकल व्हायब्रेट होत आहेत ती व्हेलॉसिटी म्हणजे पार्टिकल व्हेलॉसिटी. अ व्हेलॉसिटी विथ विच मीडियम पार्टिकल्स आर व्हायब्रेटिंग अबाउट देअर मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज पार्टिकल व्हेलॉसिटी. A velocity with which medium particles are vibrating about their mean position is called as particle velocity. तर ह्या होत्या वेव्हच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स होती वेव्हलेंथ. अ लेंथ ऑफ वन कंप्लीट सायकल इज नथिंग बट वेव्हलेंथ. बरोबर आहे. एम्प्लिट्यूड. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज एम्प्लिट्यूड. आणि लक्षात कसं ठेवायचं, क्रचची मॅक्झिमम हाईट किंवा ट्रफची मॅक्झिमम डेप्थ म्हणजे काय, एम्प्लिट्यूड. पुढची जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहे टाइम पिरियड. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड. ओके. आणि एका कंप्लीट सायकल असेल, एक कंप्लीट सायकल असेल तर तिचा टाइम पिरियड किती असतो, कॅपिटल टी. ज्या वेळेला वेव्ह स्टार्टिंग पॉईंटला आहे त्यावेळेला टी 0 असेल. 1/4 वेव्ह कंप्लीट झाल्यानंतर टाइम किती झालेला असेल, T/4. अर्धी वेव्ह कंप्लीट झाल्यानंतर टाइम असणार आहे T/2. 3/4 वेव्ह कंप्लीट झाल्यानंतर टाइम असणार आहे 3T/4. तर एक सायकल कंप्लीट झाल्यानंतर टाइम असणार आहे कॅपिटल टी. सो टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड पर युनिट टाइम इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. एका सेकंडमध्ये कंप्लीट झालेल्या वेव्हच्या सायकल्स त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी. अँड फ्रिक्वेन्सी मॅथमॅटिकली फ्रिक्वेन्सी इज रिसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/T. वेव्ह नंबर. नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट इन युनिट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज वेव्ह नंबर. 1 मीटर डिस्टन्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या वेव्ह त्याला काय म्हणायचं, वेव्ह नंबर. अँड वेव्ह नंबर इज नथिंग बट रिसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. सो वेव्ह नंबरचा फॉर्म्युला काय आला, 1/λ. सगळ्यात इम्पॉर्टंट दोन म्हणजे फेज आणि इपोज. अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाईम. अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज फेज ऑफ वेव्ह. आता फेज हा अँगल असतो. एखादी वेव्ह प्रोपगेट होताना विथ रिस्पेक्ट टू स्टार्टिंग पॉईंट तिचा जो अँगल असणार आहे तो अँगल म्हणजे काय असतो, फेज असतो. सपोज करा एक वेव्ह स्टार्ट झाली, एक वेव्ह मीडियममधून ट्रॅव्हल व्हायला सुरुवात झाली. आफ्टर 2 सेकंड तिचा विथ रिस्पेक्ट टू स्टार्टिंग पॉईंट अँगल 45 डिग्री आहे. तर तो 45 डिग्री याला काय म्हणायचं, फेज ऑफ दॅट वेव्ह. ओके. आता इपोज आणि फेज ह्याच्यामध्ये डिफरन्स फक्त टाईमचाच आहे. टी इज इक्वल टू 0 सेकंड असताना वेव्हची जी अँग्युलर पोझिशन असते त्याला आपण काय म्हणतो, इपोज. ओके. अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 सेकंड इज कॉल्ड ॲज इपोज. स्टार्टिंग पॉईंटला वेव्हची जी अँग्युलर पोझिशन असेल त्याला इपोज म्हणतात. आता टी इज इक्वल टू 0 सेकंडला एखादी वेव्ह जर पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाली असेल तर तिचा इपोज किती असतो, 0 रेडियन. टी इज इक्वल टू 0 सेकंडला एखादी वेव्ह जर निगेटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाली असेल तर तिचा इपोज किती असतो, π/2 रेडियन. टी इज इक्वल टू 0 सेकंडला एखादी वेव्ह जर पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाली, पॉझिटिव्ह साईड मॅक्झिमममधून स्टार्ट झाली असेल तर तिचा इपोज असतो π/2 रेडियन. एखादी वेव्ह टी इज इक्वल टू 0 सेकंडला निगेटिव्ह साईड मॅक्झिममपासून स्टार्ट झाली असेल तर तिचा इपोज किती असतो, -π/2 रेडियन. ओके. आता पुढची वेव्हची जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते म्हणजे वेव्हलेंथ. वेव्ह व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी विथ विच वेव्ह इज प्रोपगेटिंग थ्रू द मीडियम इज कॉल्ड ॲज वेव्ह व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी विथ विच वेव्ह इज प्रोपगेटिंग थ्रू द मीडियम इज कॉल्ड ॲज वेव्ह व्हेलॉसिटी. आणि वेव्ह व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. किंवा व्ही इज इक्वल टू ओमेगा अपॉन के. ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी, के म्हणजे प्रोपगेशन कॉन्स्टंट.
पुढचा येते म्हणजे पार्टिकल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी विथ विच मीडियम पार्टिकल्स आर व्हायब्रेटिंग अबाउट देअर मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज पार्टिकल व्हेलॉसिटी. आता एक पॉईंट लक्षात ठेवायचा, ऐका, ज्या वेळेला एखादी वेव एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल होते त्यावेळेला तिची फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. ओके, ज्या वेळेला वेव एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करते त्यावेळेला तिची व्हेलॉसिटी चेंज होते, तिची वेवलेंथ चेंज होते, पण फ्रिक्वेन्सी कायम कशी राहते, कॉन्स्टंट राहते. मग लाईट वेव असू द्या, साऊंड वेव असू द्या, थर्मल वेव असू द्या, कोणत्याही टाईपची वेव असू द्या, ज्या वेळेला वेव एका मीडियममधून सेकंड मीडियममध्ये ट्रॅव्हल करते त्यावेळेला तिची फ्रिक्वेन्सी कायम कॉन्स्टंट राहते. मग आता आपल्याला एक 2 मार्कचा बोर्डचा इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचा आहे, रिलेशन बिटवीन वेव व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. ओके, रिलेशन बिटवीन वेव व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. बघा, ही एक वेव आहे. वेव या पॉईंटपासून स्टार्ट झाली, या पॉईंटला एंड झाली. सो एका कंप्लीट सायकलची लेंथ म्हणजे वेवलेंथ असणार आहे. आणि एवढी सायकल कंप्लीट होण्यासाठी जो टाईम लागला तो टाईम म्हणजे टाईम पिरियड असणार आहे. बरोबर आहे. सो व्हेलॉसिटी ऑफ वेव इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. बरोबर आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम फॉर वन कंप्लीट सायकल. आता एक सायकल ज्या वेळेला कंप्लीट झालेली असेल त्यावेळेला वेवचं डिस्प्लेसमेंट म्हणजे वेवलेंथ असणार आहे. बरोबर आहे. सो फॉर वन कंप्लीट सायकल वेवचं डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट इट्स वेवलेंथ अँड टाईम टेकन इज नथिंग बट टाईम पिरियड. बरोबर आहे. सो व्ही डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन कॅपिटल टी. वेव मीडियममधून प्रोपगेट होते. व्हेलॉसिटीचा बेसिक फॉर्म्युला असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ज्या वेळेला वेवची एक सायकल कंप्लीट होते त्यावेळेला तिचं वेवलेंथ किती असणार आहे, इज इक्वल टू इट्स वेवलेंथ लॅम्बडा. आणि हा सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे टाईम पिरियड असणार आहे. मग मी इक्वेशन मॉडिफाय केलं, वेव व्हेलॉसिटी इज नथिंग बट वेवलेंथ डिवायडेड बाय टाईम पिरियड. सो वेव व्हेलॉसिटी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी. सो व्ही डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा इंटू 1 अपॉन टी. आता रिसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. सो वेव व्हेलॉसिटी इज नथिंग बट लॅम्बडा इंटू एन. सो वेव व्हेलॉसिटी इज इक्वल टू एन लॅम्बडा. आता आपण जो फॉर्म्युला लिहिला होता हा त्याचा प्रूफ आहे. लक्षात आलं. वेव व्हेलॉसिटी इज इक्वल टू एन इंटू लॅम्बडा. क्लिअर झालं. तर आज आपण काय काय डिस्कस केलं बघा. आज आपण इम्पॉर्टंट डेफिनेशन स्टडी केली ती म्हणजे वेव. त्यानंतर आपण डिस्कस केलं प्रोडक्शन ऑफ वेव किंवा प्रोपगेशन ऑफ वेव थ्रू द मीडियम. त्यानंतर आपण डिस्कस केल्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव. त्यामध्ये आपण डेफिनेशन आणि काही फॉर्म्युले स्टडी केले. त्यानंतर आपण डिस्कस केलं रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. आता अजून एक इम्पॉर्टंट नीटवाला पॉईंट सांगतो. एखाद्या मीडियममध्ये जर वेव प्रोड्यूस करायची असेल तर मीडियमचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स असतात. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स असते मीडियम मस्ट बी इलॅस्टिक. तुम्हाला जर एखाद्या मीडियममध्ये वेव प्रोड्यूस करायची असेल, वेवला प्रोड्यूस करायचं आहे आणि वेवला प्रोपगेट करायचं असेल तर मीडियम कसा असायला पाहिजे, मीडियम मस्ट बी इलॅस्टिक. देन मीडियम मस्ट पजेस इनर्शिया. आणि तिसरं लेस फ्रिक्शनल फोर्सेस. लेस फ्रिक्शनल फोर्सेस. तर ह्या 3 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मीडियम आहेत. यावर जेई नीटला क्वेश्चन विचारलेत. सो एखाद्या मीडियममध्ये जर वेव प्रोड्यूस करायची असेल तर मीडियम कसा असायला पाहिजे. ऑर्डर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मीडियम. मीडियम मस्ट पजेस इलॅस्टिसिटी, मीडियम मस्ट पजेस इनर्शिया, मीडियम मस्ट पजेस लेस फ्रिक्शनल फोर्स. जेवढं मीडियमचं अपोजिशन कमी असेल तेवढी वेव लॉंगर टाईमसाठी प्रोपगेट होईल. लक्षात आलं. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मीडियम टू गेट वेव प्रोडक्शन, टू गेट वेव प्रोपगेशन.
मीडियम मस्ट बी इलॅस्टिक, मीडियमनं इलॅस्टिसिटी पजेस करायला पाहिजे, मीडियमनं पजेस करायला पाहिजे इनर्शिया, आणि मीडियमनं पजेस करायला पाहिजे लेस फ्रिक्शनल फोर्सेस. ठीक आहे, थांबूया आता. हे लेक्चर व्हिडिओमध्ये डिस्कंटिन्यूस झालं आहे. मी सेंड करताना तुम्हाला दोन्ही लेक्चर एकत्र, दोन्ही व्हिडिओ एकत्र सेंड करणार आहे. तुम्ही ह्याच्या नोट्स देखील मी सेंड करतो. व्यवस्थित स्टडी करा. हा टॉपिक पूर्ण थेरॉटिकल टॉपिक आहे, ह्याच्यात फारसे डेरिव्हेशन्स वगैरे नाही आहेत. ठीक आहे, थांबूया.